मराठा आरक्षणाच्या मागणीनं पुन्हा एकदा राज्यातलं राजकारण ढवळून निघालेलं असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर थेट हल्ला चढवलाय। मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल करू शकत नाही का? केंद्रात तुमचंच सरकार असताना कायदे का नाहीत अशी टीका राऊतांनी केली आहे। यावेळी नकळत राऊतांनी मराठा आंदोलकांचा ढेकूण असा उल्लेख केला आणि यावरून भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांवर सडकून टीका केली आहे। महायुती सरकारमधले मंत्री नेते असं म्हणतात आहेत की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवता आलं नाही, हा एक भाग। आणि मराठा आरक्षणासंदर्भात बोलवलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतही उद्धव ठाकरे उपस्थित नाही। बघा, ते असं आहे की आपल्या खांद्यावरचा ढेकूण झटकण्याचा हा प्रकार आहे। हे फक्त ढेकूण आपल्या खांद्यावरचे झटकू शकतात। राजकीय इच्छाशक्ती आमच्याकडे नव्हती, हे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती। गेल्या 5 वर्षापासून साधारण आता ते सत्तेवर आहेत, आधीची 2.5 वर्ष त्याच्या आधी। मग आता आणा ना राजकीय इच्छाशक्ती। मराठा आंदोलकांना ढेकूण म्हणण्याचा नालायकपणा आज संजय राऊत यांनी केला। संजय राऊत यांनी याआधी मराठा बांधवाच्या शांततापूर्ण मोर्चांना मुका मोर्चा म्हटले होते। अहो, हे ढेकूण नाहीत, हे संघर्ष योद्धे आहेत आणि हे आपली न्याय मागणी मागण्यासाठी आंदोलन करतायत आणि त्यांना तुम्ही ढेकूण म्हणतायत। मराठा समाजाला यापुढे आणि मराठा बांधवांना यापुढे तुम्ही ढेकूण असा उल्लेख केला तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि मराठा आंदोलक या तुमच्या वक्तव्याचा निश्चितपणे निषेध करतील।